काय ग? हाय. तू आत्ता इथे अचानक? हो, मी आले. आणि हे सगळं काय? अरे तूच तर बोललेलास ना की ये म्हणून. हो मी आले. पाणी दे ना मला प्लीज. आज तुझ्या घरी एवढी आढळापड कशी चाललेली? सोड ना, जाऊ दे ना. ते सांग तर काय झालं? ऍक्च्युली काल परवाच्या दिवशी मी आपल्याबद्दल घरीच आले आणि आज मी तुला भेटायला आले. जरा चिडके. जरा ऍक्च्युली जरा जास्तच चिडले. त्यांचा पूर्ण विरोध आहे आपल्याला. मग आता मला काय विचारतोय? मला नाही माहित. मला एवढंच कळतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. एवढंच ना. बॅग्स पॅक कर आणि माझ्या घरी राहायला. असं लग्नाआधी आणि राहणार कुठे? माझ्या खोली. असा विचार करतोय. हे बघ, आय एम व्हेरी क्लिअर अबाउट वन थिंग. आय लव्ह यू. आणि जर तुम्हाला झेलू शकली तर माझ्यासोबत राहू पण शकशील ना. एवढं काय ठीक आहे. अगं हे बाई, तू खरंच घरी आलीयस? अगं अगं ते तर मी सहज बोललेलो ग. तू 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 खरंच घरी आलीयस? अरे काय विचारायचं, काय सांगायचं, काय काहीच नाहीये का? अगं विचार करतेस की मस्करी? अरे असं काय बोलतोयस तू? तूच तर त्या दिवशी बोललास ना की बॅग भर आणि ये आणि राहा माझ्या खोलीत म्हणून. मी आले आता. हा? आणि हे काय सगळं नवीन आहे आता तुझं? अरे नवीन म्हणजे मला काय माहित तू लगेच उठून घरी येशील? आणि काय प्रोसेस वगैरे असतं की नाही ग? मला सांगायचं, मला बोलायचं, काय तर विचारायचं, काय पद्धतच नाहीये का? काय विचारू मी तुला? तू सांगितलं त्या दिवशी की बॅग भर आणि ये बिंदास. मी आले आता. मला नाही माहिती आता काय पुढे. तू ना कुंकू लावायच्या आधीच पुसायची सोय करणार आहेस. तरी नशीब आई नाहीये घरी. आणि आता हे सगळं कसं आवरणार आहेस तू? तुझ्या तुझ्या घरी काय सांगितलंस तू? घरी काय सांगायचं? घरी कोणी नव्हतं. मी आपले माझ्या बॅग्स भरल्या गपचूप आणि निघाली. आता मला नाही माहिती. घरी फक्त रिकामी कपाट आहे. बोमला तिच्या आईला. तू म्हणजे प्रॉपर फुल फिल्डिंग सेट करून आलीस माझी. आणि घरी कळेल तेव्हा काय? हा म्हणजे शोधाशोध तर होणारच आहे. म्हणजे तुझा भाऊ प्रिन्स मेलो. मेलो कर्माने मेलो ग. पण तू इतका का पॅनिक होतोय? Don't you wanna marry me? आणि मेलो मेलो. हे बघ, they won't be convinced for us, you know. Besides, मी आता खूप थकली आहे रे. त्याला समजावून माझं कोणाशीही लग्न लावून देतील. मला कळत नाहीये मी काय करू. यू नो ते एज गॅप. मला माहितीये सगळ्यांचा कायम विरोध असणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. माझं सगळं सोडून आलीये. I can't go back now. Please don't ditch me at this point. Okay, okay, okay. I'm sorry. See, I shouldn't have panicked. I'm sorry. तू बस. हे बघ प्रिया, काही झालं तरी ना तू जे केलंयस ते सोल्युशन नाहीये. तू थांब एक सेकंड, मी आलो. थांब. हे घे. हे बघ, आपण प्रेम करतोय दुसऱ्यावर. आपण काही चुकीचं नाही करत आहोत. आणि मी जे तुला सांगितलं होतं ना माझ्या घरी यायला, ते खरंच मनापासून बोललेलं. फक्त मला वाटलं नव्हतं ग तू एक दिवस असं उठून येशील, ते मला न कळवता. म्हणून हा सगळा पॅनिक. बाकी काय नाही ग बाळा. लहान आहेस तू माझ्यापेक्षा, लक्षात आहे ना. आणि मी बाळा. एक्झॅक्टली. मला तुझ्या घरच्यांचा विरोध समजतोय, कळतोय. आणि हे बघ, लकीली ना वी आर वेल एज्युकेटेड, वी आर सेटल्ड.
तर ह्या गोष्टींमध्ये ना काहीच प्रॉब्लेम नाही. एव्हरीथिंग इज सॉर्टेड. वयातला जो डिफरन्स आहे ना तो ह्या एरियामध्ये मॅटर करत नाही, पण त्यांच्या एरियामध्ये मॅटर करतो, करायचा, आणि ते होणारच आहे. इट इज व्हेरी इनफ. पण काय फरक पडतोय? अरे तू लहान आहेस म्हणून काय झालं? आणि आपल्याला कुठे घाई आहे? एक्झॅक्टली माय पॉइंट. आपल्याला घाई नाही हेच तर त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे. आणि अल्टिमेटली कितीही वेळ लागला तरी तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार आहेस का? मलाही दुसऱ्या कोणासोबत लग्न करायची काहीच घाई नाही, बरोबर? सो वी आर गोइंग टू गो द राईट वे. कितीही वेळ लागला तरी आपण आपल्या घरच्यांना कन्व्हिन्स करू. डोंट वरी, शेवटी आपल्या एकत्र येण्याने फॅमिली म्हणायला मेंबर्स पाहिजे, बरोबर? सो ट्रस्ट मी, अँड मोर दॅन मी, ट्रस्ट द प्रोसेस. हां, हॅलो काका. हो, संकेत बोलतोय. नाही, प्रिया आहे माझ्यासोबत. 2 थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली, पण आम्ही येऊ.